धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजपासून आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्याचं नाव आहे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयांवरची माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आज आपल्या कार्यक्रमामध्ये एक वेगळा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्याचं नाव आहे ई ठिबक कार्यप्रणाली. कृषी उत्पादनामध्ये पाणी हा तर एक अत्यंत महत्त्वाचा घटक, पण त्याची उपलब्धता अर्थातच मर्यादित. त्यामुळेच त्याचा काटकसरीनं वापर करणं हे ओघानंच आलं. त्या अनुषंगानंच मार्गदर्शन करण्यासाठी आज कृषी आयुक्तालय पुणे इथल्या सूक्ष्म सिंचन विभागाचे उपसंचालक श्री जालिंदर पांगारे साहेब आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वात प्रथम मला सांगा की ही ई ठिबक कार्यप्रणाली नेमकी काय आहे? ई ठिबक आज्ञावलीमध्ये प्रथमतः शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने ई ठिबक आज्ञावलीमध्ये www.mahaagri.gov.in या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर त्या शेतकऱ्याला बेनिफिशियरी आयडी व ॲप्लिकेशन आयडी मिळतो. ते ॲप्लिकेशन आयडी मिळाल्याच्या नंतर तालुका कृषी अधिकाऱ्यामार्फत तालुका कृषी अधिकाऱ्याला ज्या प्रमाणात आर्थिक लक्ष्यांक निर्धारित केलेला असतो त्या प्रमाणात ते शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्रक देतात. पूर्वसंमती पत्रक दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांमार्फत संच 1 महिन्याच्या आतमध्ये बसवण्यात येतो वितरकाकडून. संच बसवल्याच्या नंतर अनुदान मागणीसाठीचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे विविध कागदपत्रासह शेतकरी सादर करतात. प्रस्ताव सादर केल्याच्या नंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत त्याची मोका तपासणी केली जाते. संच सुस्थितीत असल्याची खात्री केली जाते. मोका तपासणी झाल्याच्या नंतर तालुका कृषी अधिकाऱ्याच्या लॉगिन मधून त्याची नोंद ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येते. त्याची नोंद घेतल्याच्या नंतर ते उपविभागीय कृषी अधिकाऱ्यामार्फत अनुदानाची रक्कम निश्चित करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर आरटीजीएस प्रणालीद्वारे वर्ग करण्यात येते. सूक्ष्म सिंचन संच असं तुम्ही म्हणालात, मग हे सूक्ष्म सिंचन नेमकं काय आहे त्याबद्दल आपण आपल्या शेतकरी बंधूंना सांगूया. सूक्ष्म सिंचन म्हणजे जे उपलब्ध पाणी आहे आपल्याकडे त्याचा अतिशय कार्यक्षमपणे व प्रभावी वापर करण्यासाठी जे आपण अंमलबजावणी करण्यासाठी जी कार्यपद्धती विकसित करतो किंवा जी पद्धत वापरतो त्याला सूक्ष्म सिंचन म्हणतात. अच्छा, आता हे जे सॉफ्टवेअर आहे ई ठिबक, तर त्याचा नेमका वापर शेतकरी बंधू कसे करू शकतील किंवा त्याच्यासाठी काही आवश्यकता असते का, की त्यांना काही माहिती असणं आवश्यक आहे याबद्दल सांगा. हो, सॉफ्टवेअर वापरण्यासाठी त्यांना प्रथमतः वेबसाईटची माहिती आवश्यक आहे. तर वेबसाईट आहे www.mahaagri.gov.com. बर, त्यावर जाऊन शेतकऱ्यांनी काय करायला हवं, तिथे काही नोंदणी करायला हवी किंवा त्यावर माहिती दिलेली आहे याबद्दल सांगा ना. म्हणजे वेबसाईटवर नेमकं काय आहे? तर या वेबसाईटवरती आपण गेल्याच्या नंतर उजव्या साईडला ई ठिबक नावाचं एक पोर्टल आहे. त्या ई ठिबक पोर्टलवरती गेल्याच्या नंतर त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपलं ऍप्लिकेशन भरायचं असतं. सदर ऍप्लिकेशन भरल्याच्या नंतर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधून त्याला तालुक्याला निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकाच्या मर्यादेत पूर्वसंमती दिली जाते. जे शेतकरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये विहित प्रपत्रातील अर्ज भरून द्यायचा. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉगिन मधून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून त्याची बेनिफिशियरी एंट्री आणि ऍप्लिकेशन एंट्री केली जाते आणि त्या लाभार्थी शेतकऱ्यास त्याचा लाभार्थी क्रमांक दिला जातो. सर, ही जी योजना आहे राज्यामध्ये आपल्या कधीपासून राबवण्यात येते त्याबद्दल सांगा. महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये सूक्ष्म सिंचनाखाली जास्त क्षेत्र असणारं राज्य असून यामध्ये ठिबक सिंचनाखाली 11.77 लक्ष हेक्टर तर तुषार सिंचनाखाली 4.26 लक्ष हेक्टर असे एकूण 16.03 लक्ष हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलेले आहे. तर महाराष्ट्र राज्यामध्ये कोकण विभागामध्ये सर्वात कमी क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली असून सर्वात जास्त क्षेत्र नाशिक विभागामधील जळगाव, नंदुरबार, धुळे
नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. बरोबर. सर, सूक्ष्म सिंचनाचे फायदे नेमके काय असतात त्याबद्दल सांगा. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होत असल्याने शेतकऱ्याकडे जो मर्यादित पाणीसाठा असतो, जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली येते. त्याचप्रमाणे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, त्यामुळे तण व्यवस्थापनावरती शेतकऱ्यांचा जो काही खर्च होत असतो तो खर्च कमी होतो. विद्राव्य खत सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून देता येतात, त्यामुळे त्याची खताची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन उत्पादनामध्ये वाढ होते. वा वा, फारच छान. म्हणजे ही एक अतिशय फायदेशीर अशी प्रणाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. सर, आता यामध्ये या सिंचनाअंतर्गत कोणकोणत्या घटकांसाठी सरकारकडनं अनुदान मिळण्याची सोय आहे? सूक्ष्म सिंचनासाठी महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन या दोन कार्यपद्धतीसाठी अनुदान दिले जातं. तर ठिबक सिंचनामध्ये इनलाईन, ऑनलाईन, सबसर्फेस, मायक्रोजेट्स, फॅनजेट्स, तसेच तुषार सिंचनामध्ये मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, लार्ज व्हॉल्यूम, रेन गन, सेमी परमनंट, पोर्टेबल यासाठी अनुदान दिले जातं. अच्छा, आता एकूणच ह्या वेगवेगळ्या प्रकारांच्या अनुषंगानं पिकांसाठी, कोणत्या पिकांसाठी सरकारद्वारे अनुदान देण्याची योजना आहे? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सर्वच पिकांमध्ये अनुदान दिलं जातं. त्यामध्ये फळपिके, तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, भाजीपाला, तसेच नगदी पिके या सर्व पिकांसाठी अनुदान दिले जातं. मंडळी, ही चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण आमची माती आमची माणसं या कार्यक्रमाअंतर्गत जो आगळा वेगळा कार्यक्रम आजपासून आपण सुरू करतो आहोत त्याकडे वळण्याची वेळ झालेली आहे. त्याचं नाव आहे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. नमस्कार मंडळी, आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं आजच्या या नव्या कार्यक्रमामध्ये मी हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजपासून आम्ही आपल्यासाठी एक कृषीविषयक नवा कोरा, आगळा वेगळा, अनोखा आणि अद्भुत असा कार्यक्रम घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. मंडळी, आपल्याला माहिती आहे का की युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या सर्वेक्षणानुसार पृथ्वीवरील केवळ 3% एवढीच जमीन शेतीसाठी उपयोगी आहे. भारतातील शेती उपयोगी जमीन ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आपल्याला दिसते. सध्या याचा परिणाम देशाच्या अन्न सुरक्षेवर होत नाहीये किंवा होणारे नाही, पण येणाऱ्या काळात ही गंभीर समस्या म्हणून आपल्या समोर येणार आहे. कारण वाढत्या लोकसंख्येला पूरक असा अन्नधान्याचा साठा उपलब्ध होणं हे निश्चितच गरजेचं आहे, आणि तसं जर झालं नाही तर ती एक गंभीर समस्या बनणार आहे. थोडक्यात काय तर आपल्या शेतकऱ्यांजवळ उपलब्ध असलेल्या शेत जमिनीतूनच त्यांना जास्तीत जास्त उत्पादन घ्यायला लागणार आहे. मंडळी, या आणि अशा अनेक समस्यांचं निराकरण आपल्या या कार्यक्रमातून आपण करणार आहोत, आणि त्यासाठीच आज 2 मान्यवर इथे उपस्थित आहेत. आरसीएफचे डायरेक्टर मार्केटिंग श्री अशोक घसघसे सर उपस्थित आहेत. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. त्याचप्रमाणे आरसीएफचे चीफ जनरल मॅनेजर मार्केटिंग शिरीष भोगले सर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. घसघसे सर, मी आपल्याला विचारू इच्छितो की ही जी कृषी समृद्धीची गुरुकिल्ली आपण आपल्या शेतकरी बांधवांना देणार आहोत, या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड ह्या भारत सरकारच्या कंपनीतर्फे सर्वांना माझा नमस्कार. मी सर्वांचं अभिनंदन करतो. आपणास माहिती आहे की ही भारत सरकारची कंपनी म्हणजे आपलीच कंपनी आहे, आणि गेली 50 वर्षापेक्षा जास्त काळ ही शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये व्यतीत केलेली आहे. हो. वेगवेगळ्या प्रकारची दर्जेदार खतं, त्याचबरोबर शेतकऱ्यांना लागणारे जे सर्व्हिसेस आहेत हे ते पुरवत असतात. फक्त नफा कमवणे हा कंपनीचा उद्देश नसून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचं जीवनमान उंचावणे ही एक कंपनीची एक पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा ह्या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, आपणास माहितीच आहे, आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचं एक मोठं महत्त्वाचं स्थान आहे. नक्कीच. बाकीचे जे क्षेत्र आहेत, जसं आपण प्रोडक्शन म्हणतो की जसं मॅन्युफॅक्चरिंग जे क्षेत्र आहे, बरोबर, सेवा क्षेत्र जसं आहे, हे क्षेत्रावर सुद्धा कृषीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. भारताची मोठी लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. बरोबर. तर अशा या कृषी क्षेत्राकडे आणखी एक महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे आपल्या वाढत्या लोकसंख्येला जे अन्न पुरवठा करायचा आहे, अन्नधान्याचा जो पुरवठा करायचा आहे, ते कृषी क्षेत्राचं मुख्य काम आहे. आजच्या जी लोकसंख्या आहे आज रोजी, त्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी जवळजवळ 27-27.5 कोटी टन
एवढं अन्नधान्याचा पुरवठा करावा लागतो. बरं. येणाऱ्या काळामध्ये जशी लोकसंख्या वाढेल तशा ह्या अन्नधान्य पुरवठा किंवा जास्तीत जास्त गरजा वाढणार आहे. ह्या गरजा भागवण्यासाठी आपणाला आहे त्या शेती क्षेत्रापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवलं पाहिजे. आपल्याला माहितीच आहे की शेती क्षेत्रामध्ये जसं वाढतं शहरीकरण आहे किंवा आपले जे कुटुंबाची पारंपरिक पद्धत आहे ती बदलते, छोटी कुटुंब होत आहेत, त्यामुळे शेतीचं क्षेत्र हे कमी होत आहे. त्यामुळे कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त उत्पादन काढणे ही आजच्या येणाऱ्या काळाची गरज आहे आणि ह्या आपल्या आजच्या कार्यक्रमाचा हा एक उद्देश आहे. त्याच्यामध्ये आव्हानं पुष्कळ आहेत. येणाऱ्या काळामध्ये आव्हानामध्ये आपलं लहरी हवामान जे आहे, कमी होत असलेलं पाऊसमान आहे, जमिनीचं आरोग्य आहे, आपले जे कामगार बंधूंचा जो कमी उपलब्धता आहे तो एक आपली समस्या आहे आणि ह्या सर्वांमध्ये जमिनीचं आरोग्य ही सुद्धा एक मोठी समस्या भेडसावते आहे. तर आपल्या ह्या कार्यक्रमामधून आपण शेतकरी बंधूंना ह्या पर्टिक्युलर ही जी क्षेत्र आहेत या नवीन क्षेत्रामध्ये जे नवीन नवीन डेव्हलपमेंट्स आलेले आहेत ह्या डेव्हलपमेंटशी त्यांना अवगत करून देणे, प्रत्यक्ष जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी त्यांचा सहभाग करून देणे, त्यांच्याशी विचार संवाद साधणे, ह्या क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी काम केलेले आहे शेतकरी बंधू त्यांचे जे अनुभव आहेत हे त्यांच्याशी लोकांसमोर मांडणे, हे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. पारंपरिक शेती तर आहेच, पण पारंपरिक शेतीमध्ये जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे हे योग्य रीतीनं वापर करणं फार आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये आपलं पारंपरिक तंत्रज्ञान किंवा पारंपरिक गोष्टी आपल्याकडे ज्या आहेत आणि नवीन तंत्रज्ञान याचा एक मेळ घालून आपल्याला पुढे जायचं आहे. कार्यक्रमाचा उद्देश फक्त आपल्या समस्या निराकरण करणे एवढाच नाही, तो तर आहेच, समस्या तर निराकरण होतीलच, परंतु आपल्यापर्यंत जसं मी सांगितलं नवीन नवीन ह्या क्षेत्रामध्ये जे डेव्हलपमेंट्स आहेत भारतामध्येच नाहीत बाहेरही सुद्धा जे नवीन नवीन गोष्टी आहेत ह्या आपल्यापर्यंत आणून देणे आहे. थोडक्यात प्रगत तंत्रज्ञान आपल्याला देणं आहे आणि आहे त्या संसाधनामधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल ह्या बाबतीत आपल्याला प्रयत्न करणे आहे. आम्हाला तुम्ही सुफला उज्ज्वला ह्या खतामुळे ओळखताच, पण त्याबरोबर आणखी ही सुजला जी खतं वगैरे आहेत की ज्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर असेल, ज्याच्यामध्ये जैविक खताचा वापर असेल, ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर असेल, ह्या सर्वांचा एकात्मिक वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल. कारण शेतीचा आज रोजी खर्च आणि त्याचं उत्पादन याचा मेळ बसत नाही, परंतु जर आपण नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या सल्ल्याप्रमाणे जर आपण केलं, तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे आपण जर ह्याच्यामध्ये नवीन सुधारणा केल्या तर निश्चितच आपल्याला फायदा होईल. मंडळी, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहतो की सर जसं आता म्हणाले की शेतीचा खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, पण त्या प्रमाणात उत्पादन मिळत नाहीये आणि मग अशी विपरीत अवस्था असल्यावर शेतकऱ्याकडे सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो आणि मग कर्ज फेडता न आल्यामुळे तो निश्चितच आत्महत्येकडे प्रवृत्त होताना दिसतो. मंडळी, ही परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना करणं आवश्यक आहे. हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग असणार आहे, कारण ह्या उपाययोजना नेमक्या कोणत्या आहेत जेणेकरून शेतकऱ्याला आपलं जीवनमान उंचावता येईल, आपल्या उपलब्ध जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल, याविषयीच आणखी काही मार्गदर्शन आपण घेणार आहोत. इथं आपल्याकडे भोगले सर उपस्थित आहेत. मी सरांना असं विचारू इच्छितो की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखीन आपण नेमकी सविस्तर काय माहिती देऊ शकतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी सर्व शेतकरी बंधूंचं राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आपण सर्वांना माहितीच आहे की आमची माती आमची माणसं हा एक अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे जे आपण सर्वजण बघत आहात. त्याच कार्यक्रमामधला दर मंगळवारी 10 मिनिटाचा एक भाग आम्ही प्रायोजित केलेला आहे. हे प्रायोजित करण्यामागे प्रमुख उद्देश किंवा एक हेतू असा होता की RCF किंवा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांची माहिती बऱ्याचशा शेतकरी बंधूंना ऑलरेडी झालेली आहे. या कार्यक्रमांमध्ये जसे माती परीक्षण आहे जे आमच्या स्टॅटिक लॅबोरेटरीज आहेत ज्या महाराष्ट्रात नागपूर, कोल्हापूर, अहमदनगर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. काही मोबाईल लॅबोरेटरीज आहेत ज्याच्याद्वारे मातीचे नमुने तपासून दिले जातात. नमुने तपासून त्यांचे अहवाल ज्यातलं म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश केवळ यांचंच प्रमाण नाही तर इव्हन जे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे त्याची माहिती करून दिली जाते. वेगवेगळी प्रात्यक्षिकं हे केली जातात, आयोजित केली जातात. कृषी मेळावे भरवले जातात. शेतकऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी किंवा प्रशिक्षणासाठी अलिबाग जवळ थळ येथे जिथे आमचा कारखाना पण आहे उज्ज्वला युरियाचा, तसेच नागपूर येथे 2 प्रशिक्षण केंद्र आहेत
अच्छा. जिथे आम्ही शेतकऱ्यांच्या बॅचेस, वेगवेगळ्या बॅचेस, 30 ते 40 शेतकऱ्यांच्या बॅचेस नेतो. त्यांचा प्रशिक्षणासाठी त्यांचा नेणे आणण्याचा खर्च केला जातो. तिथे राहायची सोय आहे आणि वेगवेगळ्या तज्ज्ञांद्वारे त्यांना मार्गदर्शनही केलं जातं. हे सर्व कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे आम्ही राबवतोय. तरी पण थोडंसं असं एक लक्षात आलं की जसं आपलं पूर्वीच्या काळी एक म्हण होती, म्हणजे साधारण की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आज कदाचित एक्झॅक्टली म्हणजे उलट झालेलं आहे. शेतकऱ्याची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे, दारुण अवस्था आहे. जसं मगाशी आमचे साहेब म्हणाले त्याप्रमाणे एक म्हणजे त्याला दोन्ही बाजूनी तोंड द्यावं लागतं आव्हानांना. एक तर उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे, दुसरं मिळणारा पीक ही कधी गारपिटीमुळे हातातनं जातंय, कधी हवामानामुळे, अनिश्चित हवामानामुळे जातंय. आणि जर पीक आलं तर पुन्हा योग्य भाव तो मिळेल की नाही ह्याची पुन्हा त्याला शाश्वती नसते. वेगवेगळ्या समस्यांनी वेढलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उन्नतीवर किंवा त्या समृद्धीच्या वाटेवर जर आणायचं असेल तर काहीतरी थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केला पाहिजे असं एक वाटत होतं. किंवा जसं आजकाल प्रचलित भाषेत आपण अच्छे दिन म्हणतोय, ते जर खरोखर याविषयी असतील तर त्यासाठी काय करता येईल, म्हणून हा कार्यक्रम आम्ही एक सुरू करायचं ठरवलेलं आहे. आणि जी पारंपरिक पद्धतीची शेती शेतकरी करतायत त्याच्यात थोडंसं म्हणजे असं नाही की या शेतकऱ्यांना नत्र, स्फुरद, पला अशा खतांची माहिती नाहीये किंवा योग्य ते वापर करत नाहीयेत. पण याच्या जोडीला सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील, त्यांचा योग्य तो वापर आहे, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कुठे कमतरता असेल तर ती कमतरता दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे, उपाययोजना. म्हणजे काहीतरी थोडंसं ज्याला म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणतात की एज काहीतरी आलं पाहिजे, एक्स्ट्रा काहीतरी आलं पाहिजे, तो भर त्यांना देण्यासाठी या कार्यक्रमांमध्ये आम्ही काही तज्ज्ञ माणसं बोलवणार आहे. काही प्रात्यक्षिक किंवा यशोगाथा ज्यांनी या सगळ्याचा वापर केलेला आहे आणि या सर्व अडचणींवर जे मात करून ज्या सुस्थितीत पोहोचलेले आहेत तर त्यांच्या यशोगाथा दाखवणं, त्या काही 4 गोष्टी ज्या आहेत त्या सर्वांमध्ये शेअर करणं किंवा त्यांना त्यांच्याशी वाटून घेणं. आणि आपापल्या परीने मला अशी खात्री आहे की शेतकरी बंधू त्याचा लाभ घेतील आणि आपापली म्हणजे जीवनमान पद्धती उंचावण्यासाठी प्रयत्न करतील. तर या 52 आठवड्यांच्या या प्रवासात मी सर्वांना सहर्ष आमंत्रित करतोय आणि आपण सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. मला खात्री आहे की हा असा वैविध्यपूर्ण माहिती असलेला कार्यक्रम कृषी समृद्धीची गुरुकिल्ली आपणा सर्वांना निश्चितच आवडेल. मंडळी, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जसं सरांनी म्हटलं की आपण शेतकऱ्यांकडून काही समस्या जाणून घेणार आहोत, त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 1982 से गांव-गांव को देश की मुख्य धाराओं से जोड़ रहा है नाबार्ड. गांव बड़े तो देश बड़े. कृषी समृद्धीची गुरुकिल्लीमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आमचे कोल्हापूरचे शेतकरी बंधू पांडुरंगजी कदम सुद्धा सहभागी झालेत. मंडळी, त्यांच्या मनात काही शंका आहेत, काही प्रश्न आहेत, ते आमच्या तज्ज्ञांना ते विचारू इच्छितात. कदम साहेब, विचार आपला प्रश्न काय आहे? मी एक कष्टकरी शेतकरी असून बऱ्याच वर्षापासून शेतीमध्ये अपार मेहनत कष्ट करतोय, परंतु बऱ्याच वर्षापासून मला उत्पादन मिळत नाहीये. हा शेती व्यवसाय सध्या त्याच्यातलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, याच्यामुळे मला असं वाटतं की आपण हा शेती व्यवसाय सोडून आपण दुसरा काहीतरी मार्ग आपण स्वीकारावा. पूर्ण विश्वासाने वडिलांच्या सल्ल्यानुसार मी आतापर्यंत शेती करत आहे, परंतु उत्पादन कमी असल्यामुळे मी माझ्या कुटुंबियांच्या गरजा भागवू शकत नाही. तर साहेब, मला ह्या समस्येतून तुम्ही मार्ग सांगावा. कदम साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न एक प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे. मला वाटतं असे असंख्य शेतकरी आज महाराष्ट्रात आहेत ज्यांना हेच प्रश्न भेडसावत आहेत की शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झालाय, उत्पादन खर्च वाढलाय. पण मला असं वाटतं की कदम साहेबांनी जसं म्हणलं की त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने ते शेती करतायत. वडिलांनी काही चुकीचं मार्गदर्शन केलं हा प्रश्न नाहीये, पण ते त्या काळानुरूप होतं. आजच्या काळाप्रमाणे बदल जो करायला हवाय तो कदाचित त्यांनी स्वीकारलेला नाहीये. तसं मला वाटतं तुमच्या कुठल्याही समस्येपूर्वी माती परीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे, गरजेचं आहे.
आणि ह्या माती परीक्षणापासून सुरू होऊन म्हणजे यात तुमचं नत्र स्फुरद पालाशचं प्रमाण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण आणि इतर पुढे जे वाटचाल करायची आहे त्यात सेंद्रिय खतांचा वापर आहे, जैविक खतांचा वापर आहे, नॉर्मल जी आपली खतं आहेत त्या खतांचा योग्य तो वापर आहे किंवा पाण्याचा वापर योग्य तो झाला पाहिजे. पाणी कमी पाण्यात मग ड्रीप इरिगेशनचा वापर करता येईल का, असे विविध जे पर्याय उपलब्ध आहेत जे आज आधुनिक काळामुळे किंवा आजच्या पिढीपुढे तयार आहेत जे कदाचित पूर्वीच्या पिढीपुढे नव्हते. आणि याच सर्व गोष्टींची आपल्याला ओळख करून देण्यासाठी हा सर्व कार्यक्रमाचा घाट आम्ही घातलेला आहे. आणि या 52 आठवड्यांच्या या एपिसोडमध्ये तुम्हाला विविध अंगी माहिती यामध्ये मिळणार आहे आणि आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होईल. आपल्या बऱ्याचशा समस्या यातून सुटतील. मला वाटतं भोगले साहेबांनी दिलेल्या माहितीवरनं आमच्या कदम साहेबांचं निश्चितच शंकांचं निरसन होण्यास मदत होणार आहे. भोगले साहेब म्हटल्याप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची गुरुकिल्ली देण्याचा आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आपण दोघेही इथं उपस्थित झालात आणि भोगले सर आपण जी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपलेही आभार आणि कदम साहेब आपलेही आभार. धन्यवाद. धन्यवाद. चला वळूया आपल्या ई ठिबक कार्यप्रणाली या विषयाकडे. शेतकऱ्यांना या अनुषंगाने आपण काय आवाहन कराल? ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी देखील सूक्ष्म सिंचनाचाच वापर करावा. तसेच ज्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी तर तो अनिवार्य आहेच. सर आपण आज कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.